प्रीती काय झालं एवढ्या अर्जंटली बोलवलं? सगळं व्यवस्थित आहे ना? ते आज सकाळी आत्या आल्या होत्या तुमच्या दागिन्यांच्या बॅग घेऊन. काय दागिन्यांची बॅग घेऊन? का? त्यांची अशी इच्छा आहे की ते दागिने मी लग्नात घालावे. स्वराज, तुम्हीच मला सांगा की तुम्हाला हे बरोबर वाटतंय का? नाही नाही, हे चुकीचंच आहे. अहो, आई आणि ज्योती सुद्धा हेच म्हणाले की आम्ही नाही घेऊ शकत हे दागिने. मग हे आत्यांना आवडलेलं नाही. त्या म्हणाल्या की प्रीतीने स्वराजकडून सासूबाईंच्या बांगड्या घेतल्या, मग हे दागिने का नको? स्वराज, तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतः मला त्या बांगड्या देत होता की मी पाठी लागले होते की मला बांगड्या द्या म्हणून? अहो, पण हे आत्यांना पटत नाहीये ना. त्यांनी काहीतरी वेगळाच अर्थ काढलाय. आत्यांचा माझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झालाय असं मला वाटतंय. त्या गेल्यापासून माझ्या डोक्यात हाच विचार सुरू आहे. असं चुकल्यासारखं वाटतंय हो. खूप विचार करतात या प्रीती. स्वराज, ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही एकदा आत्याशी बोलता का? म्हणजे मला जरा बरं वाटेल. आणि हो प्रीती, मी बोलेन, नक्की बोल. एक मिनिट. काय? ह्या बांगड्या मी माझ्याकडे नाही ठेवू शकत, प्लीज तुम्ही घ्या. प्रीती हो काय बोलताय? चेचे, या आता तुमच्या बांगड्या आहेत आणि मी या नाही परत घेऊ शकत. सॉरी. हे बघा प्रीती, तुम्ही प्लीज नका अडून बसू. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. आणि मी बोलतो ना आत्याशी. तुम्हाला सांगू का, आमची आत्या पण चांगली आहे हो. तिने अशी पटकन काहीतरी बोलून जाते, पण त्यामागे ना कुठलं वाईट किंवा आणखी कसलंच इंटेन्शन नसतं. अहो, तुम्ही बरोबर बोलताय आणि मी काय राग म्हणून असं करत नाहीये. मी डोकं शांत ठेवून विचार केलाय. मला असं वाटतं की मी हे नाही ठेवायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला देते. तुम्ही प्लीज तुमच्याकडे ठेवा, प्लीज. प्लीज, मी नाही घेणार आहे या बांगड्या. प्लीज ऐका ना, मी तुम्हाला म्हटलं ना, मी आत्याशी शांतपणे बोलतो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. प्लीज एक सेकंड चान्स द्या, प्लीज.